जळगाव जिल्ह्यात केळीवर सीएमव्ही व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर आता करपा रोगाचा प्रादुर्भाव होतोय। केळीवर झालेल्या करपा रोगामुळे केळीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे। तर करपा निर्मूलनासाठी कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय असा आरोप शेतकरी करतायत। पाहुयात हा खास रिपोर्ट। केळी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यामध्ये अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे केळीच्या उत्पादनावरती मोठा परिणाम झालाय। यामुळे केळी उत्पादक शेतकरी देखील आर्थिक संकटात सापडलाय। वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वादळ यामुळे केळीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। यामध्ये सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव आणि आता करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे केळीच्या उत्पन्नामध्ये 50% घट झाली आहे। या करप्यामुळे आमचं शेतकऱ्यांचं इतकं नुकसान होत आहे। अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायचं काम आहे, कृषी अधिकाऱ्यांनी ते देत नाही। हो, जो रोग येतो आहे करपा, या करप्याची औषधी आम्हाला जुलै महिन्यातच भेटायला पाहिजे असते, ते नोव्हेंबर डिसेंबरला बी भेटत नाही। केळी पिकामुळे घट निर्माण झाल्यामुळे केळीची जी निसवण आहे या डिसेंबर जानेवारीपासून निसवण चालू होते केळी, ते निसवण ते केळीची वाधा जो आहे तो कमी लहान प्रमाणात येतो, त्याच्यामुळे केळी व्यापारी घेत नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यात उन्हाळ्यामध्ये केळीच्या झालेल्या नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाहीये। यामध्येच आता करपा रोगाचं संकट केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभं राहिलंय। आता केळी पकड चालू झालेली आहेत, तरी याकडे आपले कृषी अधिकारी वगैरे कोणीच लक्ष देत नाहीत आणि त्यांच्याकडून जी आधी औषधी मिळायची ती पण बंद झालेली आहे पंचायत समितीमधनं, आणि कृषी अधिकारी येतच नाही गावामध्ये। त्याच्यामुळे त्यांनी पीक विमे काढले, ते काढले, त्याचं आर्थिक नुकसान भरपाई मिळाली नाही। अवकाळी पाऊस खूप झाले, अवकाळी पाऊस झाला त्याचं नुकसान झालं। सातत्याने या न त्या कारणामुळे केळीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। कृषी विभागाकडून देखील मार्गदर्शक सूचना या शेतकऱ्यांना मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। यामुळे कृषी विभागानं करपा रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करून आवश्यक सूचना शेतकऱ्यांना कराव्यात अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। कृषी विभागाने करपा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांना कराव्या अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।